समोर बघा कशा डोंगर रांगा दिसत आहेत. छान दिसत आहेत. इथे एक मंदिर आहे का काय आहे वर काहीतरी. मंदिरच दिसते. मंदिरच दिसतंय वर. आपण मंदिरच म्हणायचं. धुळे 165 क्लोज केल्यामुळे बोर्ड हे झाला. ठीक आहे चालायचं. इथे समोर आहे धुळे 166 बोर्डावर 65. काय गणित त्यांचं वेगवेगळं. समोर कसलंय डोंगर आहेत बघा. डोंगर जसे आता जसे ते जरा जवळ उजाड झालेत. ठीक आहे जवळ येत आहेत तसे तसे केवढे तरी वाटायला आहेत ते बघा. लोक धूळ येऊ नये म्हणून पाणी मारतात दुकानदारासमोर. आता हे बघा इथं लिहिलेलं आहे धुळे सरळ आहे. गांधेली डावीकडे जो बायपासला जाईल तो रोड आहे. हे बघा हा बायपास गेला तो. हा पूल आलेला आहे मोठाच्या मोठा दिसतोय. काम चालू आहे त्या डोंगराच्या खाली. तर काय काय चालू आहे जोरात आहे. पुलावर फुल 3 लेन असतात. बाकी रस्ता 4 लेनच आहे अजून इकडे. बरोबर. आता तो बोर्ड येतोय त्याच्यावर लिहिलेला असेल बघा धुळे 163. धुळे 163, चाळीसगाव 40गाव 109, दौलताबाद 30. इकडे रामदेव रायका रामदेव बाबा राजस्थानी हॉटेल्स भरपूर आहेत. आता धुळ्याला जातोय धुळे डाव्या साईडला, सिंदोन सरळ, गांधेली डाव्या साईडला. आपल्याला ह्याच रोडला कंटिन्यू करायचं आहे जवळजवळ 9.5 किलोमीटरला. NH52 वर 9.5 किलोमीटर. बाजूला बघा कसे डोंगर दिसत आहेत. या बाजूला डोंगर आहेत कटिंग आणि केलेलं या बाजूला बघा सगळ्या बिल्डिंगा दिसत आहेत. आता उजव्या साईडला माझ्या सगळ्या चांगल्या चांगल्या बिल्डिंगा दिसत आहेत. संभाजीनगर असावं संपूर्ण. छत्रपती संभाजीनगर. समोर पण कसला बोर्ड आलाय धुळे. झाडीमुळे धुळे सरळ झाला आता. पहिलं डाव्या हाताला होता आता सरळ झालं. सिंदोन डाव्या साईडला गेलं. 40गाव सरळ आहे. आता वाजले 10:39. 10:40 10:41 झालेत. बघूया किती वेळात कुठे पोहोचतोय आम्ही ते. रस्त्याला गर्दी नाहीये. साताऱ्याचा बोर्ड लावलेला होता 3 किलोमीटर म्हणून. मुंबई पण कुठलं इकडे सातारा मध्येच सातारा कुठे आलं इथे. असेल भाऊ एखादा सातारा. कारण मुंबई आता इथनं किती 400च्या पुढे आहे. 493. इकडे शेती नाही. इकडे सगळे डोंगर ना हे करून घेतलेले आहेत. कटिंग झालेत सगळे डोंगर. कटिंग झालेत ते. इथे डोंगरावर बघा काहीतरी आहे. या समोरच्या टाकी आहे केवढी पाण्याची टाकी पाण्याची. पाण्याची टाकी दिसते. धुळे 161 किलोमीटर. रस्ताही मस्त आहे. वातावरणही छान आहे. आता जवळजवळ 23 डिग्री वातावरण आहे. म्हणजे तापमान टेम्परेचर. धुळ्याच्या रोडला लागलेले आहोत. बघूया कुठपर्यंत पोहोचतोय आम्ही. हे काय सातारा तांडा नाव गाव आहे. सातारा तांडा. समोर दिसतं बघा. समोर बोर्डावर आहे सातारा तांडा. हे बघा धुळे सरळ सातारा तांडा डाव्या साईडला. साताराच डाव्या साईडला. सातारा पण आहे सातारा तांडा पण आहे. दोन्ही पण आहे. मला दिसलेलं ते बरोबर आहे. इथे पण सातारा आहे. हे बघा इथे डोंगर कट केलेला आहे. हा त्याच्यावर 2च झाड आहेत. 2च झाडं शिल्लक आहेत बघा. क्लोज करा मॅडम. क्लोजच केलेलं आहे. ओके बघा कसा डोंगर कट करून वर फक्त 2 झाडं ठेवलेली आहेत. वेगळाच प्रकार केलाय.
आणि डोंगराच्या मध्ये बघा कशी मस्त पैकी सगळ्या बिल्डिंग्स दिसत आहेत, बिल्डिंग दिसत आहेत. व्हाईट मध्ये त्याच्या मागच्या एका साईडला मध्ये एकच डोंगर दिसतोय छोटासा. दोन साईडला दोन मोठे डोंगर आहेत. इकडे एक डोंगर आहे आणि इकडे एक मध्ये मोठा डोंगर आहे आणि मध्ये एक छोटासा टेकडी आहे. ती आता ती टेकडी डोंगराची टेकडी झाली आता ती. भेटूया पुढे असेच. आता आम्ही इथे थांबलो बघा अंजीर घ्यायला. अंजीर घेतली आम्ही. बघूया आता कशी लागतात ती खायला. पुढे चल. हे बघा ही अशी अंजीर घेतली आहे आम्ही. आता आम्ही खाणार जरा ती. आता आम्ही रस्ता जरा खराब दिसायला लागला. हायवे आहे, NH52 चालू आहे. खराब आहे पण बाजूला बघा कसे डोंगर आहेत. मस्त मस्त डोंगर, छान छान. अंजीर, पपई, बोरं विकायला आहेत लोक इथे. मस्त वाटतंय. रस्ता छान. रस्ता जरा खराब लागला आम्हाला आता. पहिला चांगला होता. अजून आता बघूया. धुळे अजून जवळजवळ नाही म्हटलं तरी 150-200 किलोमीटर आहे. आता जरा ट्रॅफिक दिसायला लागलं या रूटला. हे बघा एक चंभाला म्हणून आले. चंभाला छान वातावरण आहे. मस्त वाटतंय गाडी चालवायला. आम्ही सैंधवा वगैरे या रोडनी जाणार होतो. मगाशी मी जरा चेक केलं तर MP मधनं आम्ही जाणार साधारण. रस्त्याला भरपूर बंपीकरण आहे. डांबरी रोड आहे त्यामुळे बंपी आहे. मग गाडी खालीवर होते त्यामुळे व्हिडिओ हलतो. चांगला रोड लागला मी तुम्हाला भेटतो. आता आम्ही सिंगल रोड आहे. गावं आहेत बघा इथे. भांबरवाडी, नाका. धुळे इथनं अजून 70 किलोमीटर आहे. आणि आता हा सिंगल रोड आहे. कन्नड गाव लागणार आहे. कन्नडचा घाट असणार आहे बहुतेक. आम्ही साधारण आता हा रूट जो आहे तो आमचा साधारण सैंधवा, रतलाम असं धारबीर करत आम्ही पुढे जाणार. आता कुठे आम्ही थांबतो ते बघूया, कारण आम्ही पहिल्यांदाच या रूटला आलेलो आहोत. त्यामुळे मी असं तुम्हाला पक्क सांगू शकत नाही की बाबा इथे थांबणार तिथे थांबणार. आम्ही ऑनलाईन बुकिंग शक्यतो नाही करत, कारण काय होतं काही वेळा ऑनलाईन बुकिंग आपण करतो नंतर तिथे गेल्यावर गोंधळ होतो. त्यापेक्षा हॉटेल बघायचं, थांबायचं ही आमची पद्धत आहे. हा, जिथे बाबा खरोखरच आम्हाला वाटतंय की ऑनलाईन करायची गरज आहे. आता वाजले जवळजवळ 12:14 म्हणजे 12:15 वाजायला आलेले आहे. सकाळपासून आम्ही जवळजवळ आता नाही म्हटलं तरी बघा 192 किलोमीटर म्हणजे 200. आता अजून एक 8 किलोमीटर झालं की 200 किलोमीटर पुरं होईल. हे आता हा बघा हा कुठला हे आलाय, नाका आलाय. हे आहे द्वारका लिहिलंय 986, माउंट आबू 768, ओंकारेश्वर 394. कुठला तरी हा बरोबर मगाशी ते भांबरवाडी नाका लिहिला होता ना तो आलाय. हे बघा काय ग्रीनरी आहे. पण आता कसं आलंय, आता उन्हाळा यायला लागला त्यामुळे थोडी ग्रीनरी कमी झाली. हे जे एकदम हिरवगार असतं ते जरा आता थोडस फेंट कलर झाला. हा खाली गाव बघा तुम्हाला दिसेल. इथनं दिसणं अवघड आहे. घाटात जरा गर्दी आहे. एसटी वाला माझ्या मागणं येतोय. पूर्ण गाड्या येत आहेत. तो शिव्या घालणार मला आता. व्हिडिओ करायच्या नादात मी गाडी हळू करतो. त्याला जाऊ दिला पुढे. जा बाबा.
बघा कसा घाट आहे मस्त. खाली गावं आहेत तिकडे, एवढी काय दिसणार नाहीत लांबून, पण दिसतील तर बघा. रस्ता मोठा आहे या घाटात. साधारण नाही म्हटलं तरी हा जवळजवळ 15-1 किलोमीटरचा घाट असेल. मध्ये मध्ये दर्गे वगैरे आहेत या घाटात. बघा कसं जंगलच आहे एक प्रकारचं. हा बघा बकऱ्या चालल्यात, लोक घेऊन चाललेत, त्याच्यावर बैल. आणि डोंगर दऱ्यातनं हा रोड घाटाचा. लोक फोटो सेशन करतात. या रोडला रेलचेल भरपूर आहे. चाळीसगाव 17 किलोमीटर आहे. मस्त मोठा घाट आहे. इथे मध्ये देऊळ आहे. आम्हाला हा भाग नवीन असल्यामुळे आम्हाला इथली माहिती नाही. गुगल वरनं माहिती काढायला पाहिजे. बघूया, चला आता घाट संपवूया आणि मग भेटूया. हे आहे अभयारण्य. हे चाळीसगाव वनपरिक्षेत्र गौताळा औट्रम घाट वन्यजीव अभयारण्य आहे. त्याच्याच खाली बघा एक प्रकल्प आहे. काय आहे प्रकल्प आम्हाला माहिती नाही, पण आहे काहीतरी. दिसताना वरनं पाण्यासारखं दिसतं ते. पलीकडे एक तळ आहे. त्याच्यानंतर हे सगळी आत खाली गावं आहेत कसली कसली. आणि समोर बघा, हा तुम्हाला ती बघा तिथनं गाडी येते. हा संपूर्ण घाट आहे. हा घाट म्हणजे आता आम्ही इथे उभे आहोत या बोर्डासमोर. त्याच्या बरोबर इथनं हा घाटाचा रस्ता आहे. तो असा खाली जाऊन पूर्ण हा बघा समोर दिसतोय रस्ता. गाड्या जा ये करतायत. आताच तुम्हाला मी एक गाडी दाखवली तिथे. हे बघा तिथनं गाड्या येत आहेत. ह्या बघा, या बघा येत आहेत गाड्या 2. असा हा रस्ता सिनिक व्ह्यू होता. म्हटलं थांबून तुम्हाला दाखव. आता आम्ही कन्नड घाट उतरला. आता इथून मालेगाव 71, धुळे 70 आणि चाळीसगाव 10 किलोमीटर आहे. आता टोल रोड प्रारंभ झाला. कुठला टोल रोड माहिती नाही, पण टोल रोड आरंभ असं लिहिलेलं आहे. आता आम्ही धुळ्याच्या दिशेने निघालेले आहोत. धुळे, मग त्याच्यानंतर मला वाटतं सैंधवा असं सगळं लागणार आहे आम्हाला, रतलाम वगैरे. आत्ता आमचं रनिंग जवळजवळ 200 पुरं झालं. 12:30 झालेत. बघूया आता कुठे जेवायला थांबता आलं तर थांबतो. चांगलं हॉटेल मिळालं तर. बॅरिकेड्स लावलेली आहेत. पोलीस आहेत. आता हायवे आहे. कुठला हायवे ते सांगतो तुम्हाला. अजून हा 52च नंबर आहे. नॅशनल हायवे 52 52. आता माझ्या मते ट्रकचा ट्रॅफिक होईल आम्हाला मिळेल धुळ्याच्या दिशेने जाणार. इथे टॉवर भरपूर आहेत मोबाईलचे, दूरध्वनीचे टॉवर, छोटे मोठे लावलेले आहेत. 40 7 किलोमीटर राहिले. कॅमेरे पण लावलेले आहेत वाटतं. आता एक दिसला आम्हाला, कॅमेरा होता का काय होता कोणाला. इथं 80चा साधारण
हे आहे की आता गाडी क्रूज करतो कारण रस्ता मोकळा दिसतोय. तर जरा क्रूज करूया मस्त, जरा पायाला पण आराम. चला आता पुढे एक बोर्ड येतोय तो बघूया कसला आहे. नायराचे पंप बिंप आहेत. आमची रेंज अजून भरपूर आहे. आमची अजून 373 ची रेंज आहे. 206 किलोमीटर पॉईंट 6 आम्ही आलेले आहोत. 12:35 झालेले आहे. 28 डिग्री आता तापमान आहे. उजवीकडे 40गाव रांजणगाव दिसतं इथे. हे रांजणगाव वेगळं. हे बघा हे असे कोणतरी येतात, रस्त्याच्या उलट्या बाजूनी येतात नो एंट्री मधनं आणि मग बोंबाबोंब होते जरा. चला भेटूया पुढे.